श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. तुमच्या आयुष्यात सतत अडथळे येत आहेत का? कामं पूर्ण होत नाही आहेत का? पैशांची अडचण, नोकरीचा ताण किंवा मनातली एखादी मोठी इच्छा खूप दिवसांपासून अपूर्ण आहे का? तर 5 मे म्हणजेच मंगळवारची अंगारकी संकष्टी चतुर्थी तुमच्यासाठी खूप मोठी संधी आहे. या दिवशी फक्त 11 तांदळांचा हा छोटासा उपाय केलात तर तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होऊन तुमची प्रत्येक मनोकामना पूर्ण होईल, हे मी खात्रीने सांगते. ही माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो, तुमचा येणारा प्रत्येक दिवस सुखात, ऐश्वर्यात आणि निरोगी जाओ. तसेच येणाऱ्या 24 तासांत तुमची एखादी मोठी इच्छा पूर्ण होवो, अशी मी गणपती बाप्पांच्या पवित्र चरणी मनापासून प्रार्थना करते. फक्त एक विनंती, व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया आणि ओम गण गणपतये नमः लिहायला विसरू नका. मंडळी, अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणजे काय माहीत आहे का? जेव्हा संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा ती अंगारकी संकष्टी म्हणून ओळखली जाते आणि या दिवशी केलेली गणपती बाप्पांची उपासना अनेक पटींनी फलदायी ठरते. म्हणूनच 5 मे मंगळवारचा दिवस अतिशय खास आहे आणि हा दिवस अजिबात व्यर्थ जाऊ देऊ नका. या अंगारकी संकष्टीच्या दिवशी केलेली छोटीशी कृती सुद्धा खूप मोठा परिणाम देते. म्हणून आज मी तुम्हाला सांगणार आहे एक अतिशय सोपा पण तितकाच प्रभावी उपाय, फक्त 11 तांदळांचा उपाय. तुम्ही विचार करत असाल, एवढ्याशा तांदळाने काय होणार? पण इथे तांदळाचा अर्थ खूप खोल आहे. तांदूळ म्हणजे अक्षत, म्हणजे पूर्ण, न तुटलेले, आणि आपली इच्छा सुद्धा पूर्ण व्हावी यासाठी हा उपाय केला जातो. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, हा उपाय करण्यासाठी उपवास करणे आवश्यक नाही. अनेकांना तब्येतीमुळे किंवा कामामुळे उपवास जमत नाही. उपवास करा किंवा करू नका, ते सर्वस्वी तुमच्यावर आहे. पण हा उपाय तुम्ही नक्कीच करू शकता. इथे महत्त्व आहे ते श्रद्धेचं, मनाच्या शांततेचं. हा उपाय तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता. यासाठी वेळेचं बंधन नाही, पण मन शांत असलं पाहिजे. हा उपाय करताना घाई अजिबात करू नका. पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने हा उपाय करा. याचे फळ तुम्हाला नक्की मिळेल. तर बघा, मंगळवारी सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम गणपती बाप्पांचे नाम घ्या. दिवसाची सुरुवात सकारात्मक भावनेने करा. स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे घाला, शक्य असेल तर हलक्या रंगाचे, आणि मग देवघरात जाऊन नेहमीप्रमाणे पूजा करा. पण आजच्या दिवशी गणपती बाप्पांची विशेष पूजा करा. घरात जर गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर पंचामृताने अभिषेक करा, आणि जर फोटो असेल तर स्वच्छ कापडाने पुसा. हे करताना मनात श्रद्धा आणि भक्ती असणं अतिशय आवश्यक आहे, कारण देव हा भक्तीचा भुकेला आहे. आणि भक्ती ही मोठ्या गोष्टीत नाही, तर या छोट्या छोट्या पण श्रद्धेने केलेल्या कृतीत असते. यानंतर बाप्पांना अष्टगंध लावून जास्वंदाचे फूल आणि दुर्वा अर्पण करा. जास्वंदाचे फूल नसेल तर कोणतंही ताजं फूल चालेल. आता दिवा प्रज्वलित करा आणि अगरबत्ती आणि धूप लावा. आपण देवाला दिवा का लावतो माहीत आहे का? कारण त्याची ज्योत आपलं मन शांत करते, स्थिर करते. आता बाप्पांना त्यांच्या आवडीचा नैवेद्य दाखवायचा आहे. अंगारकी संकष्टीचा दिवस असल्याने बाप्पांना शक्यतो मोदकाचा नैवेद्य दाखवा. ज्या काही कारणास्तव ते शक्य नाही झालं तर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरी चालेल. आता या उपायासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट घ्यायची आहे, ती म्हणजे 11 तांदूळ. पण इथे लक्षात ठेवा, तांदूळ अखंड म्हणजेच पूर्ण असावेत, तुटलेले नसावेत, कारण आपण पूर्णत्वासाठी हा उपाय करत आहोत. हे 11 तांदूळ एका छोट्या वाटीत घ्या. त्यावर थोडी हळद आणि कुंकू टाका आणि मनात एकच भावना ठेवा, गणपती बाप्पांच्या कृपेने माझी इच्छा पूर्ण होत आहे. आता ही वाटी घेऊन गणपती बाप्पांसमोर बसा. बसायची जागा स्वच्छ असू द्या. शक्य असेल तर खाली आसन घेऊन बसा. पाठीचा कणा सरळ ठेवा. काही क्षण डोळे मिटा आणि बाप्पांचं स्मरण करा. आता पुढे या तांदळांचा नेमका उपयोग कसा करायचा, कोणता मंत्र म्हणायचा, हे सविस्तर जाणून घेऊया. आता तुम्ही गणपती बाप्पांसमोर शांतपणे बसला आहात. मन थोडं स्थिर झालं आहे. हीच वेळ खूप महत्त्वाची आहे, कारण आता आपण या उपायातील सर्वात प्रभावी टप्पा करणार आहोत. सर्वप्रथम एक जास्वंदाचं फूल घ्या आणि गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करा. हे करताना मनात नम्रता ठेवा. बाप्पा, मी श्रद्धेने हा उपाय करत आहे, अशी भावना ठेवा. आता तुमच्यासमोर ठेवलेली 11 तांदळांची वाटी घ्या. काही क्षण डोळे मिटा. एक दीर्घ श्वास घ्या. मनातला ताण, चिंता थोडी बाजूला ठेवा. आता एक एक तांदूळ हातात घ्यायचा आहे. पहिला तांदूळ उजव्या हातात घ्या आणि शांतपणे हा मंत्र म्हणा.
इदम अक्षतम ओम गण गणपतये नमः. मंत्र म्हणताना शब्द स्पष्ट उच्चारा, घाई करू नका आणि मंत्र पूर्ण झाल्यावर तो तांदूळ त्या जास्वंदाच्या फुलावर अलगद ठेवा. पुन्हा दुसरा तांदूळ घ्या, पुन्हा तोच मंत्र म्हणा, इदम अक्षतम ओम गण गणपतये नमः, आणि तोही तांदूळ फुलावर ठेवा. असं करत करत एक एक तांदूळ घ्यायचा, मंत्र म्हणायचा आणि फुलावर अर्पण करायचा. असं एकूण 11 वेळा करायचं आहे. तुम्हाला वाटत असेल इतकं सोपं आहे, पण इथेच या उपायाची खरी शक्ती आहे. 11 हा अंक का वापरतो माहीत आहे का? कारण तो संकल्प आणि स्थैर्य दाखवतो. आपण जे ठरवलं आहे ते पूर्ण करण्याची ऊर्जा यात असते. म्हणून प्रत्येक तांदूळ अर्पण करताना मनात तुमची इच्छा आठवा, म्हणजेच तुम्हाला काय हवंय ते विश्वासाने बाप्पांना सांगत राहा. सगळे 11 तांदूळ अर्पण झाल्यावर काही क्षण शांत बसा, दोन्ही हात जोडा आणि मनातलं सगळं बाप्पांना सांगा. जसं आपण आपल्या जवळच्या व्यक्तीशी बोलतो तसं बोला, काही लपवू नका. तुमची समस्या काय आहे, कोणतं काम अडलं आहे, कोणती इच्छा पूर्ण व्हावी असं वाटतं, सगळं स्पष्टपणे मनात सांगा. या क्षणी एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, प्रामाणिकपणा. दिखावा नको, फक्त श्रद्धा हवी. आता तुम्हाला जाणवेल मन हलकं होतंय, मनात थोडी शांतता येतेय. हाच या उपायाचा पहिला परिणाम असतो. आता पुढचा टप्पा येतो, जो या उपायाला अजून शक्ती देतो. तो म्हणजे मंत्र जप आणि पठण. हा भाग खूप महत्त्वाचा आहे, कारण इथे तुमची श्रद्धा आणि ऊर्जा अजून मजबूत होते. आता तुम्ही 11 तांदूळ अर्पण केले आहेत, मन शांत झालं आहे, बाप्पांशी तुम्ही मनापासून बोलला आहात. इथून पुढे जो टप्पा आहे तो या उपायाला खऱ्या अर्थाने बळ देणार आहे. काही क्षण तसेच शांत बसा आणि गणपती बाप्पांचे स्मरण करा. आता तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष एकदा पूर्ण म्हणायचे आहे. फलश्रुतीसह म्हटलं तर अजून चांगलं. तुम्हाला पाठ नसेल तर मोबाईलवरून वाचून सुद्धा म्हणू शकता. इथे परिपूर्णता महत्त्वाची नाही, भावना महत्त्वाची आहे. तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का, जेव्हा आपण शांतपणे पठण करतो तेव्हा मन आपोआप स्थिर होतं, विचार कमी होतात आणि एक वेगळी सकारात्मक ऊर्जा जाणवते. अथर्व शीर्षानंतर आता मंत्रजप सुरू करायचा आहे. यासाठी डोळे मिटा, पाठीचा कणा सरळ ठेवा, श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि मग शांत मंद गतीने हा मंत्र जपायला सुरुवात करा. ओम गण गणपतये नमः. ओम गण गणपतये नमः. हा मंत्र एकूण 108 वेळा म्हणायचा आहे. 108 वेळा का असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो, कारण 108 हा अंक पूर्णत्व, एकाग्रता आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानला जातो. म्हणून हा जप करताना घाई करू नका. प्रत्येक वेळी मंत्र तुमच्या कानाला ऐकू जाईल इतपत आवाज ठेवा. मनात विचार येतील, येऊ द्या, त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू नका. फक्त पुन्हा पुन्हा मंत्राकडे लक्ष आणा. हळूहळू तुम्हाला जाणवेल मन अधिक शांत होत आहे, आतून स्थिरता येते आहे. हा अनुभव खूप महत्त्वाचा आहे. जप पूर्ण झाल्यावर पुन्हा एकदा दोन्ही हात जोडा. गणपती बाप्पांसमोर नम्रतेने प्रार्थना करा. आता एक वेगळी भावना मनात ठेवा. माझी इच्छा पूर्ण करा याऐवजी माझी इच्छा पूर्ण झाली आहे असा भाव मनात आणा आणि बाप्पांचे आभार माना. हा छोटासा बदल खूप मोठा परिणाम देतो, कारण जेव्हा आपण कृतज्ञतेने प्रार्थना करतो तेव्हा सकारात्मक ऊर्जा अजून वाढते. आता अर्पण केलेले 11 तांदूळ आणि जास्वंदाचं फूल हे तसंच गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे. पूर्ण दिवस आणि पूर्ण रात्र त्यांना हलवायचं नाही, स्पर्श करायचा नाही, तिथेच राहू द्यायचं. का माहीत आहे का? कारण या काळात त्या तांदळांमध्ये तुमच्या मंत्रजपाची, श्रद्धेची आणि प्रार्थनेची ऊर्जा साठते असं मानलं जातं. आता दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी सकाळी तुम्ही स्नान करून स्वच्छ मनाने देवघरात जा आणि गणपती बाप्पांना नमस्कार करा. इथून पुढचा टप्पा खूप महत्त्वाचा आहे, कारण इथेच अनेक जण ही एक चूक करतात. काल तुम्ही जास्वंदाच्या फुलावर अर्पण केलेले ते 11 तांदूळ तसेच ठेवलेले आहात. आता ते खूप आदराने उचलायचे आहेत. घाई करायची नाही, मन शांत ठेवा. एक स्वच्छ कोरा कागद घ्या आणि त्या कागदामध्ये हे 11 तांदूळ ठेवा. एक छोटीशी पुडी तयार करा. ही पुडी करताना मनात एकच भावना ठेवा,
माझी इच्छा पूर्ण होत आहे. हा भाव खूप महत्त्वाचा आहे. आता तुम्ही विचार करत असाल, ही पुडी ठेवायची कुठे? ही पुडी तुम्ही तुमच्या जवळ ठेवायची आहे. पर्समध्ये, खिशात किंवा जिथे तुम्ही रोज ठेवू शकता अशा ठिकाणी. का माहीत आहे का? कारण हे तांदूळ फक्त तांदूळ नाहीत, तुमचा संकल्प आहे, तुमची प्रार्थना आहे आणि गणपती बाप्पांची कृपा आहे. म्हणून त्यांना जपून ठेवा. मध्येच उघडू नका, कुणाला दाखवू नका, हलगर्जीपणे कुठेही ठेवू नका. जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत ही पुडी तुमच्या जवळ ठेवा. आणि जेव्हा तुम्हाला स्पष्ट जाणवेल, हो आता माझं काम पूर्ण झालं, अडथळे दूर झाले, तेव्हा पुढची कृती करायची आहे. त्यावेळी हे तांदूळ वाहत्या पाण्यात विसर्जित करायचे आहेत. नदी असेल, ओढा असेल, जी उपलब्ध असेल तिथे. विसर्जन करताना एक गोष्ट विसरू नका, गणपती बाप्पांचे मनापासून आभार माना. कारण ही कृती म्हणजे फक्त विसर्जन नाही, तर तुमच्या संकल्पाची पूर्णता आहे आणि कृतज्ञतेची भावना आहे. असा हा 11 तांदळांचा अगदी साधा पण खूप प्रभावी उपाय पूर्ण होतो. तुम्ही सुद्धा 5 मे मंगळवारच्या अंगारकी संकष्टी चतुर्थीला हा उपाय नक्की करा. मनापासून करा, शांतपणे करा. गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहेत. ते तुमच्या आयुष्यातले अडथळे दूर करणारच. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर मंडळी, जर तुम्हाला हा उपाय उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या जवळच्या लोकांपर्यंत नक्की शेअर करा, कमेंट करून तुमचा अनुभव सांगा आणि अशाच सोप्या आणि प्रभावी उपायांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर लवकरच भेटूया अशाच भक्तिमय आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.